नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या चॅनलला स्वागत आहे. आजचा आपला व्हिडिओ आहे खास महाकालवर. तुम्हाला नक्की माहीत आहे का महाकालचा भस्म म्हणजेच महाकालची राख ही नक्की कशाची असते? तुम्ही जर महाकाल गेला नसाल किंवा जाणार असाल पुढे, तर हा व्हिडिओ नक्की बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला महाकालची संपूर्ण माहिती आहे आणि हे भस्म कसलं आहे ते सगळं त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येणार आहे. तर मित्रांनो, महाकालेश्वर ज्योतिर्लिंग येथील भस्म आरती आणि त्यामध्ये वापरले जाणारे भस्म हे अनेक भक्तांसाठी अतिशय पवित्र आणि रहस्यमय मानले जाते. खालील सविस्तर माहिती याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. तर मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे महाकालचा भस्म हा कशाचा असतो? तर भस्म म्हणजे काय आपण बघणार आहोत. भस्म म्हणजे साधारणपणे राख, पण धार्मिक दृष्टिकोनातून ते फक्त राख नसून त्याला आध्यात्मिक शक्ती, शुद्धता आणि नश्वरतेचा संदेश असेही अनेक अर्थ असतात. तर मित्रांनो, भगवान शिव म्हणजे आपले शंकर यांना भस्म खूप प्रिय मानले जाते. त्यांच्या अंगावर लावलेले भस्म असते तर ते जे जीवनातील अहंकार, मोह आणि शरीराची नश्वरता दर्शवते. महाकाल मंदिरातील भस्म आरती म्हणजे काय? तर महाकालेश्वर मंदिर येथे रोज पहाटे भस्म आरती केली जाते. ही तर सगळ्यांना माहिती आहे. तर मित्रांनो, ही आरती भारतामध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि भारतामध्ये प्रसिद्ध ज्योतिर्लिंग म्हणून आपलं महाकालेश्वर मंदिर सुद्धा आहे. तर मित्रांनो, भस्म आरतीला तुम्ही जर जाणार असाल तर वेळ ही साधारणतः पहाटे 3 ते 5 वाजता असते. विशेषतः भगवान शिवला भस्म लावून ही पूजा केली जाते. वातावरण कसं असतं तिकडचं? तर मंचोपचार, ढोल ताशे आणि अत्यंत आध्यात्मिक ऊर्जा. नक्की प्रत्येकाने भस्म आरतीचा अनुभव घेतला पाहिजे. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की भस्म हे कशापासून बनते. तर पूर्वीची परंपरा जी आहे, जी इतिहासात आपल्याला ऐकण्यात आहे, प्राचीन परंपरापासून पूर्वीच्या काळात असे मानले जाते की हे भस्म स्मशानातील चितेची राख म्हणजे मानवी शरीर जाळल्यावर जी राख उरते ते वापरून बनवलेले असते. हे खरं आहे का? शिव हे म्हणजे कोण? आपले महाकाल शिवशंकर हे श्मशानवासी आहेत. जीवन मरणाचे सत्य दाखवण्यासाठी तसेच अहंकार नष्ट करण्याचा संदेश आहे. तर यामागे मोठा आध्यात्मिक अर्थ असा होता की शेवटी सर्व काही राखच होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या काळात सध्याच्या पद्धतीमध्ये आता मानवी चितेची राख वापरली जात नाही. पूर्वीच्या काळी वापरली जायची, पण आता हल्लीच्या काळी ती राख भस्म असते, पूजा करतात, ती मानवी शरीराची, मानवी चितेची राख नसते. तर आज भस्म बनवण्यासाठी वापरले जाणारे साहित्य असं आहे की गायीचे शेण म्हणजे गोमय, तसेच काही ठिकाणी औषधी वनस्पती विशेष विधी करून तयार केलेले पवित्र भस्म असते. ही प्रक्रिया पूर्णपणे धार्मिक नियमानुसार केली जाते. तर मित्रांनो, भस्म तयार करण्यासाठी प्रक्रिया काय वापरतात? तर भस्म करण्याची पारंपरिक पद्धत अशी असते की गोमय म्हणजे गायीचे शेण गोळा केले जाते आणि त्याचे गोवऱ्या कंडे बनवले जातात. ते पूर्णपणे वाळवले जातात. जी आपली शेणी म्हणतो आपण, जी आपण नॉर्मल यज्ञ करण्यामध्ये पण आपण वापरतो ती शेणी. नंतर त्यांना जाळले जाते. ती शेणी जाळून उरलेली जी राख असते ती गाळून शुद्ध केलेली असते आणि त्या राखेवर मंत्रोपचार करून ती पवित्र केली जाते आणि ती राख आपल्या महाकालला वापरली जाते. तर त्यामुळे ही साधी राख नसून ती संस्कार केलेले भस्म असते अशी मान्यता आहे. तर आपण पुढे बघणार आहोत की भस्माचा धार्मिक आणि आध्यात्मिक अर्थ असा काय असतो. तर भस्म म्हणजे फक्त पदार्थ नाही, तर तो एक तत्वज्ञान आहे. म्हणजे नश्वरता, आपले शरीर एक दिवस भस्म होणार आहे हे सत्य दर्शवणारं भस्म. दुसरं म्हणजे अहंकाराचा नाश. हे भस्म लावलं म्हणजे मी काहीच नाही हे असं मान्य करणे. तिसरं म्हणजे शुद्धता, म्हणजे भस्म सर्व अशुद्धता जाळून टाकते असं मानले जाते. चौथं आहे वैराग्य. भस्म हे
भस्म म्हणजे संसारापासून दूर जाण्याचा संदेश. 6वं आहे शिव आणि भस्म यांचा संबंध. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की महादेव यांना भस्म का प्रिय आहे बरं. ते स्मशानात वास करतात. ते अहंकार मुक्त आहेत. त्यांना संसारातील मोह नाही. ते जीवन आणि मृत्यू दोन्हीचे अधिपती आहेत. म्हणून ते महाकाल म्हणून प्रसिद्ध आहेत. तर ह्या भस्म आरतीचे महत्त्व काय आहे? खूप लोकांकडून आपण ऐकतो की महाकालमध्ये भस्म आरतीला खूप महत्त्व आहे. का बरं? कारण भस्म आरती पाहणे हे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. याचे फायदे धार्मिक श्रद्धेनुसार असं आहे की भस्म आरती ऐकल्यामुळे मन शांती मिळते, नकारात्मक ऊर्जा दूर होते, भक्ती वाढते, तसेच जीवनामध्ये जेवढ्या पण अडचणी आहेत त्या कमी होण्यास मदत होते. तर काही असे विशेष नियम आहेत भस्म आरतीसाठी. ते जर तुम्ही जर जाणार असाल भस्म आरतीला, तर खालील नियम सुद्धा पाळले पाहिजेत. तर पुरुषांना धोतर घालणे अत्यंत आवश्यक आहे पूजेसाठी. महिलांसाठी स्वतंत्र नियम आहेत. मोबाईल, फोटो काढण्यास बंदी असू शकते. तसेच वेळेवर उपस्थित राहणे सुद्धा गरजेचे आहे. तसेच भस्म लावण्याची पद्धत आता बघणार आहोत. शिवभक्त भस्म कपाळावर लावतात. ओके. तर 3 रेषा म्हणजे काय? त्रिपुंड म्हणजेच मध्यभागी बिंदी लावायची. तर ते काय दर्शवतं? सत्य, रज, तम गुण, भूत, वर्तमान, भविष्य, जन्म, जीवन आणि मृत्यू. तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून भस्म, विशेषतः गोमय भस्म मध्ये काही गुणधर्म असतात. का बरं? तर त्या गायीच्या शेणामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात. तसेच ते त्वचेसाठी सुद्धा उपयुक्त आहेत. तसेच शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत होते. भस्म आणि आयुर्वेद यांचा काय संबंध आहे? तर मित्रांनो, आयुर्वेदात भस्म हा शब्द वेगळ्या अर्थाने वापरला जातो. धातू किंवा खनिजाचे भस्म औषध म्हणून वापरतात आणि योग्य प्रमाणात घेतल्यास आरोग्यास सुद्धा फायदेशीर ठरते. तर आता आपण बघणार आहोत की लोकांमध्ये असलेले गैरसमज किती आहेत. काही लोक उगाच गैरसमज करून घेतात की अजूनही काही लोकांना असे वाटते की हे महाकालवरचं भस्म आहे ते मानवाची राख आहे. जे आपण माणूस मेल्यानंतर जी राख जाळल्यानंतर जी राख असते ती असे आतून सुद्धा लोकांना तीच वाटते. हे आजच्या काळाचे चुकीचे आहे. तर खरे सत्य असे आहे की आता गोमय भस्म वापरले जाते. म्हणजे गाईचं शेणी जाळून त्यावर मंत्रोपचार करून ते भस्म वापरलं जातं. भस्म आरतीचं प्रसिद्ध का आहे? तर उज्जैन येथील महाकाल भस्म आरती ही जगप्रसिद्ध आहे. कारण ती अद्वितीय परंपरा आहे. ती पहाटेच होते आणि ती शिवच्या महाकाल रूपाशी संबंधित आहे. महाकाल म्हणजे काय? तर महाकाल म्हणजे काळाचा देव, जो मृत्यूवरही नियंत्रण ठेवतो. तर या गोष्टीवरून, या आपल्या व्हिडिओवरून असं निष्कर्ष ठरतात की महाकाल मंदिरातील भस्म हे फक्त राख नाही, ते जीवनाचा गूढ संदेश आहे. तो कोणता संदेश आहे की जे जन्माला आले ते नष्ट होणारच. त्यामुळे अहंकार, इगो, कितीही तुम्ही मोठे श्रीमंत असाल तरी तुमची राखच होणार आहे. तसेच अहंकार सोडा आणि भक्ती स्वीकारा. ह्या महाकालला जाऊन तुम्ही अहंकार, जो तुमच्यामध्ये इगो आहे तो सोडा आणि देवाच्या स्मरणी जा. आजच्या काळात वापरले जाणारे भस्म हे गायीच्या शेणापासून तयार केलेले आहे. तसेच पूर्णपणे शुद्ध आणि धार्मिक विधीनुसार आणि मंत्र केलेले आहे. त्यामुळे ते खूपच पवित्र आहे. थोडक्यात सांगायचं झालं की पूर्वीचं भस्म ही इतिहासात जे आपण पिढ्यानपिढ्यांनी पहिले ऐकण्यात आलं आहे ती चितेची राख असायची. आताचं भस्म गोमय आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ, असेच नवीन नवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महाकालला जर जाणार असाल तर हे वरचे नियम पाळा. भस्म आरतीचं टायमिंग असतो, त्याचं रजिस्ट्रेशन पण होतं. तर तुम्हाला भस्म आरती खरंच बघायचं असेल तर ऑनलाईनची वेळ असते. ऑनलाईन तुम्ही रजिस्टर करून सुद्धा जाऊन भेट करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर मला जय महाकाल लिहून मला नक्की पाठवा.
जय महाकाल.